अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन जड जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तेसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन जड जीव पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंग करू प्रथम मन जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आजचा शिवपुराणचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशीच्या नियमाप्रमाणे निवडला संतांची महिमा सांगणारा असा हा अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचं म्हटलं तर सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत. अहो संतांना इथं त्यांनी मायबापाची उपमा दिलेली आहे. पुढे म्हणतात काय मी पतित कीर्ती वानू. याचा पूर्णता भावार्थ आपण पुढे पाहणार आहोत. पुढे म्हणतात संतांचा अवतार कशासाठी येतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. आपल्यासारख्या साधारण मनुष्याचं जीवन सुद्धा उद्धरून जावं यासाठी संतांनी अवतार घेतलेले आहे. पुढं कारण काय वाढावया सुख भक्ती भाव धर्म. आपल्या जीवनामध्ये सुख भक्ती भाव हे सर्व वाढलं पाहिजे यासाठी सुद्धा संतांचा अवतार आहे. संत आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आहेत म्हणतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. चंदनाच्या अंगी कोणता गुण असतो. चंदनाच्या सहवासामध्ये थोडा वेळ जरी आपण राहिलो ना तरी सुद्धा त्याचा सुगंध आपल्यासोबत राहतो. असं संतांच्या संगतीमध्ये राहिलं की त्यांच्या संगतीचाही सुगंध आपल्यासोबत राहतो. म्हणून महाराज म्हणतात आईसे तुम्ही सगळी संत जन. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ. विठ्ठल
की संतांची महिमा एवढी काय आहे की अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्यांनी सांगितले, तुम्ही संत माय बाप कृपावंत, म्हणजे तुम्ही संत. त्यांना मायबापांची उपमा दिली बघा. आता मायबाप कुणाला म्हणावं? जगाच्या पाठीवर जगाचा एक नियम आहे बा, प्रेम द्या प्रेम घ्या. जर आपण जगातल्या लोकांना प्रेम दिलं तरच ते आपल्याला प्रेम देतील. पण हा नियम दोन व्यक्ती पुढे लागू होत नाही. ते म्हणजे आपले आई वडील आणि दुसरे म्हणजे संत, तिसरे म्हणजे भगवंत. यांच्या पुढे तुम्ही त्यांना मायबापांना तुम्ही प्रेम द्या किंवा त्यांचा द्वेष करा, याच्या उलट त्याच्या बदलीवर तुम्हाला मायबाप फक्त प्रेमच देणार. मग असं संतांनी काय कार्य केलंय की संतांना मायबापाची उपमा दिलेली आहे. तेव्हा म्हणतात अभंगाचं प्रथमच संत माया Thank you.